जय शिवराय मित्रांनो, मी अमित तानाजी गर्जे आणि हो घातलेल्या 2024 लोकसभा निवडणुकीवरती एक माझं मत व्यक्त करणार आहे. या 2024च्या निवडणुकीमध्ये आपण देशाचा राजा ठरवणार आहे आणि हा राजा ठरवण्याचा अधिकार सर्वसामान्य लोकांना ज्या संविधानाने दिला, त्या संविधानाला आणि त्या संविधानाचे जनक विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मानाचा मुजरा. मित्रांनो, प्रचार अगदी शिगेला पोचलेला आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे आणि हा करत असताना यातील काही मुद्दे जे प्रकर्षानं समोर येत आहेत, हिंदू खतरे में है, संविधान खतरे में है, किंवा मुसलमानांना या देशात भीती वाटायला लागल्या, काहीही हे असे जे मुद्दे आल्यात, तर मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या देहावरती आपलंच मुंडकं आणि त्या आपल्याच मुंडक्यात, आपल्याच डोक्यात आपलाच मेंदू हा ठेवून, हे सगळं बाजूला ठेवून मी 2 मिनटं जे आपल्याशी बोलणार आहे ते आपण अगदी शांत ऐकून घ्या. कोणताही पक्ष, कोणताही घटक, हा राजकीय या गोष्टी सोडून मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याच्यावरती थोडंसं आपण विचार करा की या देशात काय खतरे में है. मित्रांनो, ना हिंदू खतरे में है, ना मुसलमान खतरे में है. जरा नीट डोळे उघडून बघा मित्रांनो, या पृथ्वीवरचा सजीव खतरे में है. 44 डिग्री टेम्परेचर आज आपल्या इथं चालू आहे. इतकं टेम्परेचर वाढलेलं आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते 55 डिग्री टेम्परेचरला एकही सजीव या पृथ्वीवरती जिवंत राहणार नाही. जसे डायनासोर नष्ट झाले तसा मानव या पृथ्वीवर नष्ट होईल, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि हा वाढलेला 44 डिग्री टेम्परेचर याच्यावरती काम करणे गरजेचं आहे. बरं, याच्यावरती कोणच काम करायला तयार नाही. बरं, हे 44 डिग्री टेम्परेचर का वाढाले, इतकं टेम्परेचर का वाढाले? वृक्षतोड हे एक कारण आहेच, पण या वातावरणात वाढणारा कार्बन डायऑक्साईड CO2 हा इतक्या प्रमाणात वाढतोय की पृथ्वी होरपळून निघणार आहे. त्याला काही वर्षांमध्ये मानवाचं आयुष्य 50 वर्षापेक्षा जास्त राहिलेलं नाही, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. हे जर असंच चालू राहिलं तर मग याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. झाडं लावणं गरजेचं आहे. पण झाडं लावणं जितकं महत्त्वाचं आहे, हा कार्बन डायऑक्साईड संपवण्यासाठी प्रयत्न करणं तितकंच महत्त्वाचं आहे. हा कार्बन डायऑक्साईड मग तयार कसा होतो? इतका कार्बन डायऑक्साईड येतो कुठून? तर मित्रांनो, आपण जी गाडी चालवतो त्यामध्ये 1 लिटर पेट्रोल जाळल्यानंतर 3 किलो कार्बन डायऑक्साईड तयार होतो, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. मग विचार करा, आपण किती कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडत आहे दररोज. मग याला पर्याय काय करता येईल आपल्याला? ह्या गाड्या चालवणं बंद करणं शक्य नाही, कारण आता काय आपण आश्मुगात जाऊ शकत नाही, बैलगाडी घेऊ शकत नाही. मग याच्यावरती आपल्याला, म्हणून याच्यावरती अभ्यास करत शास्त्रज्ञांनी सांगितलं की इलेक्ट्रिक गाड्या काढा. मग इलेक्ट्रिक गाड्या आल्या, मग इलेक्ट्रिक गाड्या चार्जिंगसाठी लाईट आली. मग नंतर आपल्या असं अभ्यासात आलं की लाईट तयार करण्यासाठी जो दगडी कोळसा लागतो, तो दगडी कोळसा 1 किलो जाळल्यानंतर पुन्हा 2.80 किलो CO2 तयार झाला आहे. म्हणजे आणि पुन्हा आपण फिरून तिथं आलो. मग मग सूर्यापासून तयार करा लाईट, आणि लाईट सूर्यापासून तयार करायला चालू केली, पण त्याला पण मर्यादा आहेत. मग काय करायचं? या गाड्यांमधनं येणारा CO2 वाचवायचा कसा, असा ज्यावेळी सगळ्या आपल्या देशासमोर किंवा जगासमोर प्रश्न उभा राहिला, मी जगात सांगत नाही पण आपल्या देशात सांगतो, त्यावेळी या गाड्यांमध्ये, या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करायला चालू केली. आणि हे इथेनॉल मिक्स केल्यानंतर CO2 तयार होत नाही असं लक्षात आल्यानंतर मग सांगितलीत की इथेनॉल मिक्स करा, आणि आज इथेनॉल मिक्स करणं चालू आहे. पण इतक्या वर्षामध्ये मग हे काम का झालं नाही? इथेनॉल का मिक्स केलं नाही? कुणीच का मिक्स केलं नाही इथेनॉल? आता तुम्ही म्हणाल, अहो त्याचा शोध आत्ता लागला, त्याची माहिती आत्ता मिळाली. तर नाही मित्रांनो, इथेनॉलचा शोध हा 1931 साली लागलेला आहे. 1931 साली या इथेनॉलचा शोध लागला आणि 1945 साली या देशाचे पहिले पंतप्रधान, म्हणजे 1945 साली ते पंतप्रधान व्हायचे होते, त्यावेळी त्यांचं एक पुस्तक आहे डिस्कवरी ऑफ इंडिया, त्यांचं आत्मचरित्र आहे डिस्कवरी ऑफ इंडिया, भारत एक खोज. त्यामध्ये ते लिहितात की बंगालमध्ये दुष्काळ पडला, आणि बंगालमध्ये दुष्काळ पडल्यानंतर त्याने असं म्हटले की बंगालमध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि इतर राज्यांमध्ये प्रचंड अन्नधान्य आहे आपल्याकडं, आणि ते आपण, आपल्याकडे वाहनंही आहेत, ते आपण इतर राज्यातून बंगालमध्ये पोच करू शकतो. पण हे इंग्रजांचं सरकार आहे,
आणि हे इंग्रजांचं सरकार काय तसं करणार नाही. कारण त्यावेळं बर्मासेल नावाची एक कंपनी होती, बर्मासेल, जी इंधनचं आवाहन करत होती. त्यांनी सांगितलं आहे की ही बर्मासेल जोपर्यंत या देशात आहे तोपर्यंत आपल्याला काय हे इथेनॉल वापरू देणार नाहीत, आणि जर आपलं सरकार असतं तर आपण याच्यामध्ये इथेनॉल वापरला असता आणि इथेनॉल वापरून गाड्या चालवल्या असत्या. हे विधान 1945 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आहे. सुदैवाने 2च वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळालं. अखंड लढा देऊन आपल्या क्रांतिकारकांनी ते स्वातंत्र्य मिळवून दिलं, आणि त्यानंतर हे 17 वर्ष या देशाचे पंतप्रधान झाले. यांना इथेनॉलची आठवण झाली नाही. यांची मुलगी या देशाची पंतप्रधान झाली, यांना याच्यावरती काम करू वाटलं नाही. यांच्या मुलगीचा मुलगा या देशाचा पंतप्रधान झाला, त्यांनाही काम करू वाटलं नाही. यांची जी मुलगी होती तिच्या सुनेच्या नेतृत्वाखाली 10 वर्ष मनमोहन सिंग यांचं सरकार झालं, यावर इथेनॉलवरती काम झालं नाही. मध्ये PV नरसिंहराव यांचं सरकार आलं, त्यांनीही याच्यावरती काम केलं नाही. या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करायचं पहिल्यांदा या देशामध्ये कोण चालू केलं असेल तर ते चालू केलं स्वर्गीय पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी 2001 साली. 2001 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं की पेट्रोलमध्ये 5% इथेनॉल मिक्स करा आणि टप्प्याटप्प्यानं आम्ही ते वाढवू. ते वाढवणं गरजेचं आहे. पण नंतरच्या काळात त्यांचं सरकार निघून गेलं आणि पुन्हा त्याच्यावरती पाणी फिसकटलं. त्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर आज त्यांनी 20% इथेनॉल मिक्स केले. आता हे इथेनॉल तयार कशापासून होतं? इथेनॉल तयार होतं ऊसापासून. पण जर ऊसापासून इथेनॉल तयार करणं शक्य नाही, इतक्या प्रमाणात इथेनॉल आपल्याला लागणार आहे की ते करणं शक्य नाही, म्हणून यांनी गव्हापासून भातापासून इथेनॉल तयार करायला लागले. पण याच्या लक्षात आलं की अन्नपदार्थापासून जर आपण इथेनॉल तयार करायला लागलो तर कदाचित देशाच्या जनतेला अन्नधान्य कमी पडेल. मग यांनी शोध करले इथेनॉल तयार कसं करायचं. आणि त्यावेळी पाशा पटेल नावाची मुस्लिम व्यक्ती आहे, त्यांचे फिनिक्स नावाची एक संस्था आहे, ती या नरेंद्र मोदी यांना भेटली, नितीन गडकरी यांना भेटली, ते पाशा पटेल भेटले आणि त्यांनी सांगितले की साहेब या बांबूपासून आपण इथेनॉल निर्माण करू शकतो आणि या बांबूपासून इथेनॉल निर्माण करायची परवानगी पाहिजे आहे. पण 1920 साली इंग्रजांनी एक कायदा केला की बांबूची तोड करायची नाही, बांबूची वाहतूक करायची नाही, बांबू तोडायचा नाही, त्यासाठी फॉरेस्टची परवानगी पाहिजे. तो कायदा पहिला बंद करा. आणि तात्काळ कोणताही विचार न करता पंतप्रधानांनी तो कायदा बनवला, कारण त्यांनी सांगितलं की ये बास ही घास है, तो घास काटने में क्या दिक्कत है. आणि मग ह्या बांबूवरची जे कायद्याची बंदी होती ती पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी उठवली आणि आज 200 एकरमध्ये या पाशा पटेल यांनी बांबू लावलेला आहे. आणि त्यानंतर नेदरलँड, फिनलँड आणि भारत सरकार या 3 देशांनी मिळून आसाममध्ये नुमालीगड नावाचा एक गाव आहे, नुमालीगड. ते नुमालीगडमध्ये 3000 कोटी रुपये खर्च करून जगातील पहिली बांबूवरती इथेनॉल बनवणारी कंपनी तयार केली आहे, जगातील पहिली. आणि जग आज भारताकडे बघायला आहे की या पेट्रोलला पर्याय म्हणून ज्या परकीय राष्ट्रांना आपले करोडो रुपये पेट्रोलसाठी चालले आहेत ते थांबवायचं, कारण हेच राष्ट्र पुन्हा आमच्या विरोधात कारवाया करतात. त्यामुळं हे थांबवायचं म्हणून या नितीन गडकरी साहेब यांनी या इथेनॉलची कंपनी चालू केली पहिल्यांदा भारत सरकारच्या माध्यमातून. आणि आज मोठ्या प्रमाणात हे काम चालू आहे. आणि हे करणारी जो गट आहे, जो विचारसरणी आहे, त्या विचारसरणीला आपलं मतदान करायचं आहे. कारण भविष्यात अशा प्रचंड अडचणी येणार आहेत. हिंदू मुस्लिम कोणी खतरे में नाही, तर इथला सजीव खतरे में आहे. त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यावरती ही लोक काम करायला लागलेत, जात धर्म न बघता. पाशा पटेल आणि अख्खं आयुष्य दिलं आहे या बांबू यासाठी आणि इथेनॉल निर्मिती करण्यासाठी, आणि ते याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करायला लागलेत. आणि हे आपल्यापर्यंत कुठेतरी पोचायला हवं. याच्यावरती कोण काम करायला आहे. आता तुम्ही म्हणाल हे जगभर चालू आहे, जगभर CO2चं प्रमाण वाढायला लागले, मग आपलंच काय आहे, आपलंच नेतृत्व काय करायला, आपणच काय ते इथेनॉल. तर मित्रांनो, जगभराने याच्यापूर्वीच त्याच्यावरती काम चालू केले. तुम्ही गुगल करा आणि गुगलवरती सर्च करा पर पर्सन एका माणसाच्या पाठीमागं किती झाडं आहेत. तर मित्रांनो, कुणाची 2000 आहेत, कुणाची 1000 आहेत, कुणाची 500 आहेत. कॅनडासारख्या देशाचे तर एका माणसाच्या पाठीमागं 3-3 हजार झाडं आहेत. आणि भारताचं काय माहिती आहे आकडेवारी, एका माणसाच्या पाठीमागं 25 झाडं आहेत. इतक्या प्रमाणात आपली लोकसंख्या वाढलेली आहे आणि तेवढ्या प्रमाणात आपण वृक्षतोड करायला लागलो आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त काम या भारताला करावं लागणार आहे. आणि त्यासाठी तसं नेतृत्व असायला पाहिजे की केवळ एका जातीचं, एका धर्माचं नाही, तर ते जगाचं नेतृत्व करू शकेल. आणि हे जगाचं नेतृत्व करण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत आहेत.
ही निवडणूक जी चालू आहे ती गावातली नाही, भावकीची नाही आहे. भावकीतले राजकारण, त्यानं मला बोलवलं नाही वगैरे असल्या या फालतू गोष्टी विचार न करता या जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य असलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या निसर्गावर प्रेम करणाऱ्या लोकांना एक हाती सत्ता देऊन हा निसर्ग कसा वाचवता येईल यासाठी मी या पक्षासोबत जाणार आहे. आपणही या. कारण मित्रांनो, या देशाने, या मातीने अनेक महापुरुषांना मधीच गमावलं आहे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज असतील, कमी वयात ते आपल्याला सोडून गेले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज असतील, त्यांनाही आयुष्य फार लागलं नाही. किंवा स्वातंत्र्याच्या काळानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही काही वर्ष आम्हाला त्यांची साथ मिळाली असती तर आज भारत महासत्ता झाला असता. पण मित्रांनो, माणसं ती निघून गेली. पण आता जे हातात आहेत त्यांना तरी साथ द्या, मधीच त्यांची साथ सोडू नका, एवढीच आपल्याला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.